रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना आता कामाला लागली म्हणजे ते मराठी शिकायला. जे अमराठी लोक आहेत त्यांच्यासाठी आता खास मराठीचे धडे शिकवायला ठाण्यामध्ये सुरुवात झाली. आपण ठाण्यातील वागळे परिसरात आहोत आणि याच ठिकाणी समाजसेवक असेल, वागळे विभाग प्रमुख असेल, एकनाथ भोईर यांच्या वागळे परिसरात हे सर्व जे रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक जे आहेत ते आता मराठीचे धडे शिकायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्यासाठी विविध संस्थेकडनं या ठिकाणी आता त्यांची पाठशाळा देखील घेतली जाते. मराठी अनिवार्य करणार असल्याचे ज्या वेळेस सांगण्यात आलं त्याच्यानंतर अनेकांनी पाहिलं तर या ठिकाणी वादविवाद व्हायला पाहायला सुरुवात झाली होती. मात्र सध्या आता जी मुदत जी आहे ती वाढवून देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत सर्वांनाच जे आहे ते बोलताना ग्राहकांशी मराठी येणं गरजेचं आहे. जर मराठी आली नाही तर त्यांचे परवाने रद्द होतील. तसे RTOला आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत. मात्र खबरदारी म्हणून आता शिवसेनेकडनं देखील पाऊल उचललं गेलेलं आहे की अनेक लोक जे आहेत ते व्यवसाय करतात रिक्षाचा, त्यांना कुठेही अडचण येऊ नये यासाठी हे सर्व पॅम्पलेट जे आहेत ते शिवसेनेकडनं छापण्यात आलेले आहेत. कशा प्रकारचे काय बोलावं, कुठं बोलावं ग्राहकांशी ते सर्व संवाद ह्यामध्ये साधण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत जोडले गेले आहेत एकनाथ भोईरजी, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. तुम्ही पॅम्पलेट जे छापण्यात आलेले आहे महाराष्ट्र माझा, मराठी माझी, संवाद भाषा, कशा प्रकारचे या ठिकाणी तुम्ही आता मराठी शिकवण्याचे धडे ठिकाणी दिले जात आहेत. RTOकडनं देखील तुम्हाला मान्यता प्राप्त झाली की अनेक ठिकाणी कसा अभ्यासक्रम केला जातो आणि किती वेळ आणि किती तास? बघा, मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचेही आभार व्यक्त करेल की त्यांनी या मराठी संवादाला, अमराठी लोकांना मराठी संवाद यावा म्हणून त्यांनी हा केलेला प्रयत्न आहे. आणि त्यामुळे अमराठी जे काही आहेत ते सुद्धा रिक्षा चालक मालक जे आहेत, टॅक्सी चालक मालक आहेत, या ठिकाणी येऊन आम्हाला मराठी शिकायची आहे असे स्वतः आग्रही आहेत. आणि आपण पाहतो हे आमच्या शिवसेनेच्या वतीने आमचा हा उपक्रमच असतो. कारण जे आमच्या परिसरात राहतात, जे आमच्या विभागामध्ये व्यवसाय करतात ते आमचे आहेत आणि त्यांना मराठी येणं अनिवार्य आहे. परंतु त्यांचा उदरनिर्वाह या रिक्षा टॅक्सी याच्यामुळे चाललेला असतो, त्यांचा परिवार याच्यावर आहे. आणि शिवसेना नेहमीपणे माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश आहे का आपल्या परिसरात राहणारा नागरिक तो अमराठी जरी असला तरी तो आपल्या परिवारातला आहे आणि म्हणून त्याला मराठी यावं, त्याचा परिवारचा उदरनिर्वाह चालावा म्हणून त्यांना प्रशिक्षण केंद्र हे जे काढलेले आहेत आपण, त्याच्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनीसुद्धा उडी घेतलेली आहे. ते विशेष करून सगळ्यांनी एक पाऊल पुढे येऊन या सर्वांनाच यांचा जो उदरनिर्वाह आहे कायमस्वरूपी चालावा. आणि म्हणून शिवसेना नियमितपणे आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे का बाबा जे चांगलं होतं त्या ठिकाणी तुम्ही पुढे अग्रेसर असा. त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे, त्यानुसार आम्ही काम करत असतो. आपण हा जर पॅम्पलेट पाहिला याच्यामध्ये प्रश्नही आहे आणि उत्तरही आहे. प्रश्न काय सांगाल, म्हणजे अशा किती चॅप्टर? मला येथे जायचं आहे हा साधा प्रश्न आहे, तर हिंदीमध्ये त्याला म्हणतात मुझे इधर जाना है. हे रिक्षामध्ये जो प्रवासी बसतो तो साधा सिंपल सांगत असतो. बघा या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, या बसा म्हणजे आई आहे बैठी आहे, म्हणजे त्या हिंदीमध्ये ते म्हणणार आई आहे बैठी आहे, तो मराठीमध्ये म्हणणार या बसा. हा रिक्षा चालकांना प्राथमिक ज्याला आपण म्हणतो व्यावहारिक भाषा जी काय आहे ती यायला पाहिजे. याच्यामध्ये हे पहिल्या याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही सगळं काही प्रश्न आणि उत्तर तिथेच त्यांना दिलेले आहेत. आणि तशा प्रकारचा हे तुम्ही म्हटलं हा परिपत्रक आम्ही त्यांच्या हातात देतो की ते तुम्ही घरी बसा, अभ्यास करा, या ठिकाणी पाठशाळेमध्ये या, शिका आणि त्यामुळे ती परीक्षा द्या आणि त्या ठिकाणी RTOची जी परिवहन विभागाची परीक्षा आहे ती तुम्ही उत्तीर्ण व्हा आणि तुमचा परिवार सुखी समृद्धी हो. ते तुम्ही जो उदरनिर्वाह करणार आहात तुमचा उदरनिर्वाह चालू द्या का ह्या महाराष्ट्राला तुमचीसुद्धा गरज आहे. त्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये ही मराठी भूमी आहे, ही सर्वांनाच समाविष्ट करून घेते. त्यामुळे त्या भूमीला तर आमचा नमन आहे, परंतु तुम्हीसुद्धा या ठिकाणी आमच्याकडे आलात, आमच्याशी संवाद साधलात, त्यामुळं मी तुमचाही आभार व्यक्त करतो. कारण ही आमची पाठशाला, हे आमचं सामाजिक काम हे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी प्रेरित केलेलं आहे. आणि आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. नक्कीच त्यांना आपण विचारू शकतो परत की काय काय शिकलेत ते या संदर्भातलं. हो, विचारा.
की नक्कीच तुम्ही इथे आहात, या ठिकाणी हातात पॅम्पलेट आहेत तुमच्याकडे. नक्कीच काय काय शिकवण्यात आलेलं आहे? पहिला चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर आहे. एकंदरीत काय सांगाल? तुमचं नाव काय पहिलं प्रथम, आणि किती वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करतात रिक्षाचा? मी इथे 40 वर्षापासून व्यवसाय करतो. माझ्या कधी 35 वर्ष होऊन मी रिक्षा चालवतो आणि महाराष्ट्रामध्ये मी मराठीचा सन्मान करतो आणि महाराष्ट्रामध्ये आहे तर मराठी मला बोलावेच लागेल आणि त्याचा सन्मान करावा लागेल. जे रिक्षावाला बसतं, थांबा, हा बसा काका, कुठे जायचे, बसा. आई, वहिनी, बहिणी, ताऊ, काका कुठे जायचे, ते थांबतील, मी थांबतो, हा काका, भाऊ कुठे जायचे, इथे जायचे, हा बसा. तुम्हाला बऱ्यापैकी मराठी येतं, पण ज्यांना मराठी येत नाही त्यांचा वादविवाद निर्माण होणार आहे, त्यामुळे त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहे. तर कसं बघतात या ठिकाणी लवकरात लवकर मराठीचे धडे घेण्यासाठी तुम्ही देखील काय आव्हान कराल का रिक्षा चालकांना? मी रिक्षा चालवायला आवाहन करतो की ते धडच मराठी शिका आणि बोला आणि ते मराठीचा सन्मान करा. इथे व्यवसाय करावा लागेल तर मराठी तुम्हाला बोलावेच लागेल. नक्कीच नक्कीच या ठिकाणी तुम्ही देखील मराठी शिकायला आलेत. काय नाव तुमचं? ओमप्रकाश गुप्ता. गुप्ताजी, किती वर्ष झाले तुम्हाला व्यवसाय करतात रिक्षाचा? 15 वर्ष म्हणजे मराठी बऱ्यापैकी येते. इथे. मग ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी बाबा अनेक वेळा वादविवाद निर्माण होतो, त्यामुळे त्याच्याकडे कसं बघतात रिक्षा चालक आणि ग्राहकांमध्ये वाद होऊ नये यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र देखील दिलं जाणार आहे RTOकडनं. त्याच्यानंतर जर ज्याच्याकडे प्रमाणपत्र असेल तो रिक्षा चालू शकतो. जसं नसेल, मराठी अमराठी येत नसेल, मराठी नसेल आलं, त्याचा परवाना रद्द होणार आहे. याकडे कसं बघता? मराठी आता थोडा आता है. म्हणजे काय काय शिकवलं याच्यामध्ये? तुम्हाला पहिला दिवसाचं काय काय, म्हणजे याच्यामध्ये बघा हिंदीमध्ये पण लिहिलेलं आहे. हाँ, हिंदी में बोला कि यह बसा, जैसा कि मतलब आओ बैठो, मैं चल रहा हूँ, किधर जाना है बोलो, यह बसा. आगे का कुछ पढ़ के बताओ, कौन सा क्या क्या लिखा है, हिंदी में भी मराठी में? लिख नहीं रहा है. या बसा, कुठे जायचं सांगा. नक्कीच पाहिलं गेलं तर या बसा, कुठं जायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय शिकलेत आता पहिल्या दिवशी? पहिल्या दिवशी मी शिकलो या बसार. तुम्ही प्रवासी हो, मी ड्रायव्हर आहे. आता तुम्ही सांगा मला काय सांगायचे, कुठे जायचे. हो साहेब सांगा. मला सांगले वर्तकनगरला जायचे. हो साहेब बसा, मी सोडतो तुम्हाला. पण काय वाटतं येणाऱ्या काळात वादविवाद होण्यासाठी हा उपक्रम जो राबवलेला आहे, महाराष्ट्रात अनिवार्यच आहे मराठी बोलणं, त्यामुळे काहींना हा नियम खटकलेला आहे, त्यामुळे वादविवाद निर्माण होत चाललेला आहे. नाही वादविवाद नाही होणार. सगळे मराठी शिकणार, सगळे मराठी बोलणार, सगळे मराठीचा सन्मान करतो. मराठीचा सन्मान करतील असं देखील म्हणणं आहे. अजून काही लोक आहेत. तुम्ही पण देखील रिक्षा चालक मालकच आहोत. मालक आहेत. मराठीतनं काय शिकायला भेटतं आता बा? मराठीमध्ये काही रिक्षाला जे काहीतरी प्रश्न आहे, उत्तर आहे ते शिकवले जातील. पण वादविवाद नको निर्माण होण्यासाठी हा जो आता नियम आहे तो काहींचं म्हणणं शिथिल करा, म्हणजे नियम लागू करू नका असं काहींचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं काय बाबा, महाराष्ट्रात राहणं म्हणजे मराठी येणंच? नाही, महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तो महाराष्ट्राची भूमीचा नमन करणार आहे, महाराष्ट्र भाषाच्या नमन करणार आहे. ते हा माझ्या कर्मभूमी आहे. म्हणजे शिकवायला लागतील और सगळेला प्रवासी पण इज्जत करायला लागतील. जे काहीतरी शिकवायला प्रयत्न करतो साहेब इथे, तर रिक्षा संबंधित आहे. प्रवासी कोई काहीतरी विचारला माझ्या ठाणा स्टेशनला जायचे आहे, तर मला उत्तर द्यायला काय आहे, असं आहे आला या बसा, चला बसा, या काहीतरी बोलले मीटर चालू करा, मीटर चालू आहे का मीटर. हां, नक्कीच या ठिकाणी बऱ्यापैकी येते. हे जे आहेत शिक्षक म्हणून ते आता त्यांची भूमिका निभावत आहेत. काय नाव आपलं? अरविंद गिरी. गिरीसाहेब, अनेक लोक या रिक्षा व्यवसायामध्ये आहेत, काहींना अडचण येते मराठी बोलायला, पण त्यांची देखील त्यांचं म्हणणं आहे की नियम शिथिल करा. त्यांचं म्हणणं आहे की कशाला लादली जाते. का वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये राहायचं तर या ठिकाणी रिक्षा व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं कितपत गरजेचं आहे? पहिलं तर ज्यांना असं वाटतोय की हा आपल्यावर लादला जात आहेत ते हे चुकीचं आहे. कारण की आपण एवढा वर्ष इथे घालवलो आणि हे आपले कर्मभूमी आहे. आपण इथे आलो आहे उदरनिर्वाहासाठी. मग आपल्याला असं बोलायला पण म्हणजे लाज वाटला पाहिजे
आपल्याला मराठीचा आणि मराठी संस्कृतीचा आपल्याला सन्मान केला पाहिजे आणि जे आपले भाऊ आहे ज्यांना नाही बोलता येत आहे त्याला आपण शिकवायला तयार आहेत. ठीक आहे, आता माननीय आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब त्यांनी आपल्याला हात पाठिंबा दिला आहे की जे भाऊ आपल्याला ज्यांना म्हणजे येत नाही मराठी त्यांना तुम्ही शिकवा. आणि परिवहन मंत्रीचा पण हे झालं आहे की तुम्ही यांना मराठी शिकवा. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आणि आमचा जे शिवपरिवार आहे त्यांचा म्हणजे 8 महिन्यापूर्वी हे आम्ही सुरुवात केले आणि आपले शिक्षण मंडळचे जे महाराष्ट्र शासनाचे जे विभाग परिवहन आहेत आणि राज्य मराठी विकास संस्था जे आहेत आणि कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य परिषद यांचा जे सन्मान आहे ते आम्ही सन्मान ठेवतो. कारण की यांचा जे प्रतिसाद आम्हाला भेटला ते एकदम पूर्णपणे आपल्याला पाठिंबा दिला आहे. तर आपल्याला लोकांना शिकवायला काही प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत यांना मराठी येत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू शिकू. हे आमचे पूर्णपणे म्हणजे पॅम्पलेट आम्ही पण उपलब्ध करून दिले यांना. कारण की ज्यांना थोडंफार येतो ते अजून शिकून ते काय जास्त बोलू शकतो. नक्कीच पाहू शकतो जे पॅम्पलेट तयार करण्यात आलेले आहेत या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने. आतमध्ये प्रत्येकी हिंदी आणि मराठीचा मजकूर आहे. ग्राहकाशी कसा संवाद साधायचा, कशा प्रकारचं बोलावं हे सर्व धडे या ठिकाणी दिले जात आहेत. पाहायला गेलं तर मराठी साहित्य संमेलन मुंबई असेल या कोकण परिषद असेल यांच्याकडनं देखील हे मराठीचे धडे आता परप्रांतीय म्हणण्यापेक्षा अमराठी लोक त्यांना दिलं जात आहे. त्यामुळे अनेक लोक व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आले आहेत. त्यामुळे या लोकांचा उदरनिर्वाह नीट व्हावा, यांना कुठे अडचण येऊ नये यासाठी देखील RTOने अनेक संस्था निवडल्या. त्यापैकी वागळेमधली एक संस्था आहे आणि त्या सर्वांनाच आता मराठी शिकायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वादविवाद होऊ नये यासाठी मराठी आणि अमराठीचा यासाठी आता मराठीचे धडे द्यायला ठाण्यातनं आता सुरुवात झाली. त्यामुळे 15 ऑगस्टच्या नंतर ज्यांना मराठी येत नसेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाण्याचे आदेश देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी RTOला दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशा प्रकारे कारवाई होईल आणि कितपत जास्तीत जास्त लोक मराठी शिकतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन अजयसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.